ही आहे आपल्या लोहगडावरची वानरसेना. काय मस्त मजा करतायत बघा. हेलो गाइस, ये देखो हमारी छोटी. आता आम्ही भाजे धबधब्याला मस्तपैकी भिजून मस्त एन्जॉय करून निघालो आहे आपल्या लोहगडावरती. तर लोहगडावरती मस्त आम्ही आनंद घेणारच आहोत. तर काय काय करणार आहे तुम्हाला दाखवणार आहे, तर व्हिडिओ त्यासाठी पूर्ण पहा. हे पहा आपला धबधबा, खूप एन्जॉय केलं इथं आपण. आता हा रोड आम्ही क्रॉस करतोय. ठीक आहे. सो आता आम्ही चाललेलो आहे लोहगडच्या दिशेने. आपला लोहगड किल्ला हा लोणावळ्यातील एक महत्वाचा किल्ला म्हणून ओळखला जातो. समुद्र सपाटीपासून 1033 मीटर पर्यंत फूट उंचीवर असणारा हा किल्ला आहे. तर महाराजांच्या काळातला सर्वात उत्कृष्ट असा हा किल्ला आहे आपल्या पुण्यातला. ठीक आहे. तर आम्ही चाललेलो आहे किल्ल्याच्या दिशेने. पण हा डोंगर पहा किती सुंदर आहे. यातनं छोटे छोटे धबधबे आहेत, मोठे धबधबे आहेत, फार उंचावरून वाहत आहेत खाली. तर मस्त या हिरवी गार झाडी आहे आणि या धबधब्यांचा आनंद घेत आम्ही निघालो आहे लोहगडाच्या दिशेने. काय मजा येते पहा. इथे मस्तपैकी असा महाराजांचा पुतळा आहे. तिथं आम्ही दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालेलो आहे. तर रोडमध्ये लागलेली आहे ट्रॅफिक. तरी आम्ही चाललोय. लोकांनी कडेकडेने गाड्या लावल्यात आणि हा घाटाचा रोड चालू झालाय. इथं पहा मुलं किती छान एन्जॉय करतायत, नाचतायत. पुढेही सगळे मस्त एन्जॉय करतायत, फोटो काढतात, व्हिडिओ काढतात. आणि हा घाट म्हणलं की मला तर भीतीच वाटते. त्यात हा डोंगरातला घाट आहे, फुल डरावना. दोन्ही बाजूनी झाडी आहे, डोंगर आहे आणि त्यातनं हा घाट चाललाय. रस्त्यावरून आम्ही चाललोय खरं, पण मजाही येते आणि भीतीही वाटते. गाड्याही फुल स्पीडनी येत आहेत. त्यात पावसाळ्याचे दिवस आहेत आणि चारी बाजूनी मस्त असे धबधबे दिसत आहेत वाहताना. छोटे छोटे धबधबे आहेत, मोठे मोठे धबधबे आहेत आणि बरेच लोक फिरायला आलेत. हे पहा त्यांनी इथंच गाड्या लावल्यात आणि तिथून पुढे ते मस्त एन्जॉय करतायत, फोटोज काढतायत, व्हिडिओज काढतायत. आणि आम्हीही मस्त आनंद घेत चाललेलो आहे आपल्या लोहगडाच्या दिशेने. ठीक आहे. तर आता घाट आहे म्हटल्यावरती गाड्या जरा हळू चालवल्या पाहिजे. तर हे पहा ऑलरेडी घाटात गर्दी आहे आणि सगळे गाड्या हळूहळू चालवतायत. मोठ्या गाड्या पण आहेत, छोट्या गाड्याही आहेत आणि पुढं झाली ट्रॅफिक जाम घाटात, ती पण ढाळावरती. बापरे. मग आम्हीही हळूहळू गाडी घेत आलोय पुढे आणि फायनली आता घाट आम्ही उतरलेलो आहे. तर काय सुंदर नजारा आहे पहा. मला तर खूप आवडलाय, एकदम मस्त. तुम्हालाही आवडला असेल ना, तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि बाकी पुढे अजून बरीच मजा येणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. ठीक आहे. तर हे पहा मस्त असा निसर्ग देखावा आहे. अप्रतिम लुक आहे हा, एकच नंबर वाटतंय. तर ही आमची पूर्ण गँग, सगळे जादूची कपडे घातलेली आम्ही पहा. मस्त अशी एन्जॉय करतोय आम्ही आणि आता निघालोय आम्ही. हे पहा आता आम्ही पोहोचणार आहोत. एक हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावरतीच लोहगड आहे. तर मस्त निसर्गाचा आनंद घेत घेत आम्हीही चाललेलो आहे हळूहळू. लोहगड किल्ल्याचा इतिहास हा फार प्राचीन आहे. महाराजांनी 1648 मध्ये हा किल्ला जिंकला होता आणि मराठा साम्राज्यात त्याचे खूप महत्व आहे. सो असा किल्ला पाहायची खूप दिवसापासून इच्छा होती. तर मी पहिल्यांदाच चाललेले, त्याच्यामुळे मी पण खूप उत्साही आहे. तर कधी एक किल्ला मी पाहन असं झालंय. पण इथे मोठ्या गाड्या बंद पडल्या आहेत, त्याच्यामुळे फुल ट्रॅफिक झाली आहे पहा. त्याच्यामुळे आम्ही हळूहळू कडकडनी गाडी घेतोय. त्यात आमची बाईक असल्यामुळे आम्हाला लगेच रोड मिळतोय. पण मागे पाहू शकता मोठ्या गाड्यांनी फुल ट्रॅफिक जाम केलेलं आहे. ठीक आहे. तर मस्तपैकी आता आम्हीही कडकडनी निघालोय आणि समोर मला दिसतंय की फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत लोहगडच्या पायथ्याशी. तर गाडी पार्किंग करायसाठी जागा शोधत होतो, पण काही भेटत नव्हती. ते माकड भाव किती सुंदर आहेत. ही आमची गँग, ही त्यांनाच बघते माकडांना मस्तपैकी. तर यांना काही गाडी पार्किंगला इथे जागा भेटली नाही, सगळं फुल होतं. तर ते दुसरीकडे बघत होते. तर हे पहा आमची गँग चालली आहे पार्किंग शोधत. हे पहा आमचे बॉस आहेत आणि हे आमची गँग आणि हा आमचा छोटा पॅकेट बडा धमाका. तर गाडी पार्किंगला बघतायत ते कुठे जागा भेटतीये का, आणि मी मस्त यांचं एक छोटंसं शूट करून घेते. बाकी पोरं गाड्या लावूच तोपर्यंत ही बोलली की मला झोका खेळायचा आहे. तर मग ही झोका खेळते, किती आनंदी आहे पहा. मजा घेते मस्तपैकी झोक्याचे, मोठे मोठे झोके घेतीये आणि एक छान आनंद घेतीये. तर तिलाही बरं वाटतंय, कारण की रोज रोज कामच असतं. एक कामातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढलाय आम्ही आज आणि आज फिरतोय. तर तो आनंदाने क्षण जगलाच पाहिजे. तरी त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतीये आणि मस्त आनंदात एन्जॉय करतीये. तर मग फायनली पोरं बोलली की चला गाड्या लावल्यात, आता आपल्याला निघायचंय. तर ही पहा आमची गँग आणि आता आम्ही निघालेलो आहोत
लोहगड आपला पूर्ण पार करायला. तर मला तर गड चढायची फुल इच्छा असते आणि मस्त आवडतं पण मी लवकर दमून जाते, ती गोष्ट वेगळी. तर काय निसर्गरम्य वातावरण आहे पहा, एकदम हिरवगार आणि उत्साही वातावरण आहे. आणि एंट्रीलाच हे मस्त असे मक्याचे भजी आहेत, कांदा भजी आहेत, चहा आहेत, भुट्टा आहे. आणि आता मी सुरू केलेला आहे लोहगड चढायला. तर फुल एनर्जीमध्ये चढते. एनर्जी किती वेळ राहील काय सांगता येत नाही, पण उत्साह आहे. हे पहा, एंट्रीलाच मस्तपैकी माकडांनी माझं स्वागत केलंय. आपली वानर सेना तर आहेच आणि वरतीही खूप आहे, ऑलरेडी मी मागेच खूप पाहिलेत. तर आता पाहूयात आपल्याला वरती काय काय पाहायला भेटते अजून. तर मी मस्त वरती चाललेत, बाकीचे लोक खाली येत आहेत. तर हे पहा, मजा येते. तर चला, हे पहा आपली वानर सेना भेटलीच मला. एक एक पायरीवरती सगळे बसलेत, खाली पण आहेत वरती पण आहेत. भीती वाटते त्यांच्यासोबत जायची, पण शेवटी मी पहा त्यांच्या जवळ जाऊन व्हिडिओ काढते, मजा येते. ते पण माझ्या व्हिडिओमध्ये बघतायत, ते पण आनंद घेत आहेत व्हिडिओचा. ठीक आहे, तर हे पहा त्यांना बाय बाय करून आता मी निघालेले आहे पुढच्या स्टेजला. लोहगडाची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे कड्याच्या टोकावर बांधलेली चिरेबंदी वाट आहे. अशी रेखी वाट खूप कमी दुर्गांवर पाहायला मिळते, त्याच्यामुळे तर गड चढायला अजून मजा येते. आणि खालीपासून वरपर्यंत दिसते आम्हाला एक नागमोडी वाट आहे, आखीव रेखीव अशी वाट आहे. ठीक आहे, ही वाट एकदम सर्पाकार वाट म्हणजे दिसण्यासारखी आहे. एकदा कोणी या वाटेवर पाय टाकला की मग तो माणूस नजरात काय कोणाच्या होत नाही. दुखियारी आत्मा हळू. काय झालं? फोन पडला बाई, फोन खाली. आता मी खूप दमलेली. बापरे बापरे, बच गयो मोबाईल, गिर जाता तो सत्यानाश. पाहिला मी त्या पोराने कॅच घेतला. पडला. राजलक्ष्मी सकट. मी दमले रे. तर आता ऑलमोस्ट आम्ही वरती आलेलो आहोत आणि हा खालचा नजारा पहा. खूप धुकं पडलेली आहेत, पण किती सुंदर असं वाटतंय. मस्त असा लुक तयार झालेला आहे आणि सगळे छान एन्जॉय करतायत. तरी आमची सेना मस्त असं हे पण एन्जॉय करत चाललेले आहेत. आणि आता थोडंसं बाकी आहे, पण चाललोय आम्ही एन्जॉय करत चाललोय. छोटे छोटे धबधबे पण पाहायला मिळत आहेत आणि आमची गँग ती पण मस्त एन्जॉय करतायत. तरी पहा काय धुकं पडली आहेत, समोर काहीच दिसत नाहीये, त्याच्यामुळे मी काही जास्त पुढे गेलेच नाहीये. आणि ही वरती पहा, मी खूप मागे राहिलेत आणि आमची पूर्ण सेना मला सोडून पुढे गेलीत. मस्त त्यांचे वरती फोटोशूट चाललेत, व्हिडिओ काढतायत आणि मी चालले मागून हळूहळू हळू चालले. दमले तशी मी थोडीशी, पण काय करणार. पण छोटा पॅकेट राहिलाय माझ्या मागे, तर आहे तो पण आहे. तर इथं मागे तुम्ही पाहू शकता गडावरती वेगवेगळे बुरुज आहेत, त्यावरून बाहेर येणाऱ्या जाणाऱ्या माणसांवरती नजर ठेवता येते. वाटेवरती गणेश दरवाजा, दुसरा नारायण दरवाजा, तिसरा हनुमान दरवाजा, चौथा महादरवाजा असे 4 दरवाजे पार करावे लागतात. तर हे चारही दरवाजे आम्ही पार करून आता ऑलमोस्ट वरती आलेलो आहोत. ये देखो छोटी छत्री, आमची सगळी गँग मला सोडून पुढे गेलीये, मी एकटी मागे आहे. इकडे पहा, हे एकटं कार्टून माझ्या सोबत आहे, बाकी कोणच माझ्या सोबत नाही, सगळे आता फायनली आम्ही पूर्ण गड चढलेलो आहोत. आणि हे पहा सगळ्यात वरती आम्ही पोहोचलेलो आहोत. पाऊस होता त्याच्यामुळे जास्त दमलो नाही, पण मी दमले. ठीक आहे, बाकी सगळ्यांनी मस्त मज्जा केली आहे आणि मी पण छान एन्जॉय केलाय, पण दमले थोडीशी. पण आता फायनली वरती आल्यामुळे एक आनंद वाटतोय मला. खूप असं छान असं वातावरण आहे, पाऊस पडतोय, हिरवीगार झाडी आहे. आणि हे बघा, छत्री नव्हती तर रणकोड घेऊन दिलाय तिला पण. जादू जादू दमले पार. ये मेरी बारी, इनको फोटो निकालना है. ये देखो. तर या महाराजांच्या काळातील
तोफा आहेत. या तोफा लोखंडी तोफा आहेत, पंचधातूच्या तोफा आहेत, छान तोफा आहेत. मी जवळजवळ ह्या तोफा फक्त पुस्तकात आणि न्यूजमध्ये वगैरेच पाहिलेत. आज फर्स्ट टाइम पाहते समोरासमोर. आणि ही वरती आमची गँग मस्त एन्जॉय करते. आज त्यांनी सुट्टीचा पुरेपूर आनंद घेतलेला आहे. रोजरोजच्या कामातून आज एक दिवस स्वतःसाठी चांगले जगतायत आणि जगलं पण पाहिजे. तर हा मस्त असा किल्ला आम्ही पार केलेला आहे आणि फायनली आता आम्ही वरच्या स्टेजवरती आहोत. म्हणजे 1-2 मिनिटांमध्येच आता आम्ही सर्वात वरती पोहोचणार आहोत. तर ही आमची गँग ऑलरेडी सगळे गेलेली आहेत. फक्त राजलक्ष्मी, मी आणि दादा आम्ही तिघेच मागे राहिलोय. तर आता आम्ही देखील वरती चाललोय. आणि फायनली हे पहा, काय सुंदर असा नजारा आहे. खाली एवढी धुके पडली आहेत की खालचं काहीच दिसत नाहीये, पण मस्त वाटतंय. तर हे पहा, गडावरचं निसर्गरम्य वातावरण आहे. सगळे छान छान फोटोशूट करतायत, व्हिडिओज काढतायत आणि खूप एन्जॉय करतोय आम्ही. तर आजचा दिवस आमचा खूप छान गेला. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि फर्स्ट आपली व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. तर आमची गँग पहा किती छान एन्जॉय करतीये. तुम्ही असा एन्जॉय करा. आणि पाऊस आहे तर मस्तपैकी फिरून घ्या. आनंदाचं वातावरण आहे तर एन्जॉय करा. बाय बाय गाईज.